हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही? आय होप मजेतच असाल. तर आज आम्हाला जायचं होतं, मुलीच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन होतं. तर आमचे साहेब बघा कसे मस्त तयार होऊन आले खाली, आणि घरच्या आरशात किती पण वेळा बघा, लिफ्टमधल्या आरशात बघितल्याशिवाय आम्हाला काहीच चैन पडत नाही. मग काय साहेबांनी काढली ना स्प्लेंडर, आणि बसलो गाडीवर आणि निघालो रोडनं गप्पा मारत मारत. गप्पा मारता मारता कोणाकोणाच्या काय काय गप्पा झाल्या ते सगळ्या नवऱ्याला सांगितल्याशिवाय मला तर काही चैन पडत नाही. जे काय दिवसभराच्या गोष्टी गप्पा झालेल्या असलेल्या आहेत ते सगळं सांगितल्याशिवाय जेवलेलं हजमच होत नाही. अबे साले. शाळेच्या रोडने एकदम सुनसान दिसत होतं. मला तर वाटलं कार्यक्रम झाला की काय. पण शाळेत आल्यानंतर बघितलं तर एकदम फुल भरलेली शाळा होती पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी. मग काय आपली चिऊताई बघा ना काय घेऊन बसली, ज्वालामुखी. एक ज्वालामुखीच आहे आपली चिऊताई, आणि अजून एक ज्वालामुखी घेऊन बसली. बाकीच्यांचे पण प्रदर्शन खूप छान होते बघण्यासारखे, पण जास्त करून सगळ्यांनी ज्वालामुखी बनवल्या होत्या. हे एक मुलगी निंबू घेऊन बसली होती आणि पाणी घेऊन बसली होती. तिला म्हटलं, का गं लिंबू सरबत पाजते का? अबे साले. लाजली ना पोरगी. आणि इकडे एका छोट्या ग्लासात आग लावायचं काम चालू होतं. मला तर काय समजलं नाही ते काय आहे ते. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा समजलं असेल तर. आणि इथे एक मोठी प्लेट दिसली. मला तर वाटलं आज नाश्ताच आहे का. पण ती पण म्हणली, हे काकू माझं प्रोजेक्ट आहे. मग आलो तिथून, परत एक ज्वालामुखी दिसली. मग म्हणलं कशानं बनवलं होतं? म्हणली मोठी बॉटलनं बनवलं. मग काय थोडं पुढं आलं तर आम्हाला पवनचक्की दिसली. त्याला म्हणलं बघू रे यार, फिरून तर दाखव. मग त्यानं दाखवलं आम्हाला फिरून. पावडरचे डब्बे, पाणी, काय काय प्रोजेक्ट बनवले होते मुलींनी. आणि हे बघा एक छोटी ज्वालामुखी, ही आहे आपली चिऊताईची मैत्रीण, बेस्ट फ्रेंड. मग काय रांगोळीचा व्हिडिओ काढायचाच राहिला, ते पण घेतला काढून. आणि साहेबांनी ज्वालामुखी घेतली ना हातात. साहेबांना म्हणलं का हो, हातबीत भाजतात का? तर साहेब म्हणले काय नाही भाजत, चल तू पुढं. आणि मग काय चिऊताईला घेतलं गाडीवर आणि आलो ना घरी. आणि उद्या रविवार आहे म्हणून चिऊताई काय आजच नाचायला लागली होती. लिफ्टमध्ये बघितलं तर दोघं बापले काही एकमेकांना बघून हसत होते. म्हणलं काय झालं काय माहिती, यांचं काय गुपित आहे ते. घरी आल्यानंतर लय भूक लागली होती. सगळ्यात आधी वाढून घेतलं आणि जेवण केलं. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या आणि जेवायला या सगळेजण.